ज्ञानमाऊली, ओ ज्ञानमाऊली, ओ ज्ञानमाऊली, माझं ना तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. ठाऊक आहे मला. हा, माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे, तुम्हाला कसं काय ठाऊक? या घरात माझ्याशिवाय कोणाचंच पान हलत नाही. सगळेजण प्रयत्न करून थकले की शेवटी सल्ला मागायला माझ्याचकडे येतात. हो, मला सुद्धा तुमच्या मदतीची खूप गरज आहे. हे पहा, माझ्याकडे हे यंत्र आहे. हो, पेन ड्राईव्ह. काय? पेन ड्राईव्ह. हा हा, तेच ते. काय, मी जगत असलो यंत्रयुगात ना, तरी अश्मयुगा इतकाच अज्ञानी आहे मी. अज्ञानात सुख असतं. हो ना. ही म्हण मी आता बदलणार आहे. मला जरा सांगता काय, हे काय, ह्यात काय आहे, कशासाठी? माझं वाक्य पूर्ण व्हायचंय अजून. अज्ञानात सुख असतं असं जरी लोक मानत आले तरी खरं सुख ज्ञानार्जनात आहे, लक्षात ठेव. हो ना, मग मला करा ना ज्ञानार्जन. अरे माझ्या ज्ञानाच्या भांडारा, मला मदत कर ना जरा, मला मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी मला हालचाल करावी लागेल. मग कर ना, जमेल का तुला? ते करशील का माझ्यासाठी तेवढं? मी जाणतो ज्ञानानं तू ठसाठस भरलेला आहेस. तुझ्या धमन्यांमधून रक्ताच्या ऐवजी ज्ञानामृतच वाहत आहे. आणि तुला जर पिळलं ना तर घामरूपी ज्ञानच शब्दकोश धडाधड बाहेर पडतील. आणि तुझ्या अंगावरची जी काही चरबी आहे ना, त्याला शब्द का बंद केलं ते? गरजवंत खूपच बोलायला लागलाय. हो, क्षमा करा, माफी करा माऊली, माफी. मला सांगा ना काय आहे ते. आता तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. हा, हे काय आहे तुला माहितीये? नाही ना. सांगतोय ना. हो. याला पेन ड्राईव्ह असं म्हणतात. बर बर. या यंत्राचा शोध का लागला तुला माहितीये? नाही, मला नाही माहिती. सांगतो. पुस्तकं जी काही जागा व्यापतात आणि ती निर्माण करायला वृक्षांची तोड करायला लागते. पण वृक्ष संवर्धन व्हावं यासाठी या यंत्राचा शोध लागला. तुला माहितीये? नाही ना. सांगतोय ना. हा, सांगा. या 4 जीबीच्या पेनड्राईव्ह मध्ये किमान 400 पुस्तकं तरी सामावून घ्यायची कॅपॅसिटी असते. अरे बापरे, मग आता आहे काय याच्यात नक्की? हा तुझा दुसरा प्रश्न आणि हे त्याचं उत्तर. हो ओ, ही एक ऑडिओ फाईल आहे. काय आहे? हा तुझा तिसरा प्रश्न. आपण जी काही गाणी ऐकतो ना, तत्सम काहीतरी यात सामावलेलं आहे. हो हो हो, रेकॉर्डिंग केलेलं दिसतंय. बर. हे आता मी चालू केलं तर आपल्याला सगळंच ऐकू येईल. पण म्हणजे हे चालू केल्यानंतर सगळ्यांना ऐकू जातं हे? माझ्या मते या खोलीत आपल्या दोघांखेरीज कोणीच नाहीये. पण तुम्ही आहातच की. हो ना, मग ऐकूया ना आपण. नाही, एक मिनिट, एक मिनिट. हा, आता ऐकवा. मी रागावले कारण तुझ्यावर मला तुझा खूप राग आलाय घनश्याम. मला ना खरं तर तुझ्याशी खूप भांडायचंय, पण हक्काने भांडायचंय. तुझी असण्याच्या हक्काने भांडायचंय. हे ऐक ना, उद्या जर तू मला हो म्हणालास तर आपला खराखुरा संसार सुरू होईल ना घनश्याम. मी उद्या तुझ्या उत्तराची वाट बघते. आपण आयुष्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी भेटलो होतो त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता शार्प. आजच लवकरात लवकर ज्ञानमाऊलींना द्यायलाच पाहिजे. काढा काढा ते, काढा काढा. माझे कान बंद करण्याची काहीच गरज नव्हती. तसंही मी काहीच ऐकणार नव्हतो. धन्यवाद ज्ञानमाऊली, धन्यवाद. ध्वनी लहरी माझ्या कानावर आदळल्या. 6 वाजता. ठीक आहे. मानवमाऊली, मी अत्यंत महत्वाच्या कामाला चाललोय, मला आडवत जाऊ नका. माऊली, बरं झालं तू भेटलास. तुझ्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे. हे बघ, वल्लभ दादाने मला सांगितलं की कुहूच्या साखरपुड्याची तयारी करताना काही अडचण आली तरी तू माऊलीला विचार. हे बघ, मी लिस्ट केली आहे तर ती एकदा चेक कर ना. आपण हे चेक नंतर करू. आणि कुहू माऊलीच्या साखरपुड्याचं कसलं बघताय? इथं दुसऱ्या कोणाचा तरी संसार मोडायची वेळ आली आहे. कुणाचा संसार माऊली? ते मी नाही सांगणार. तू राधा आणि घनाबद्दल बोलतोयस ना?
माऊली, तू राधा आणि घणाच्या संसाराबद्दल बोलतोयस ना? हे बा मी तुम्हाला सांगितलं ना, मला अजिबात वेळ नाहीये. मला राधा माऊलीने दिलेला निरोप घना माऊलीला द्यायला जायचंय. आणि शिवाय हे ना, हे काय काय हे यंत्र छोटंसं, हे मला त्यांना द्यायला सांगितलं. ह्यात तो निरोप आहे, म्हणून मी गडबड येते. नंतर आपण बोलूया. लवकर जा. चल. अरे माऊली, अहो माऊली इकडे आहो. अहो मला घना माऊलींचं जुनं ऑफिस कुठे ते माहिती आहे, पण त्यांचं नवीन ऑफिसचा रस्ता काही लक्षात येत नाही माझ्या. चल मी दाखवतो. चल लवकर या. चल लवकर. काय करतात? चल ना. तुम्ही मागं नका बसू. इतकी वर्ष मी एकटा सायकल चालवतोय, मला एकट्याला झेपे ना. आणि डबल सीट कशी चालवणार तुम्ही? मी चालवतो. पाडू नका मला. पाय बी मोडला तर मग आकाश पाताळ एक होईल. बस लवकर. हे हवंच आहे का? बस बस. थांबा बसू. हां नीट. May I come in, sir? Yeah, please come in. Bus. Thank you. I want to show you something. हे आपलं अमेरिकेतलं ऑफिस. 1.5 लाख स्क्वेअर फुटाचं कॅम्पस आहे. सुपर्ब. By the way, very happy wedding anniversary. Thanks. मला तुझ्यामुळे कळलं लग्न किती चांगलं असतं ते. नाही तर माझा एक मित्र आहे हॅपी सिंग नावाचा, तो म्हणतो लग्न झाल्यापासून मी सॅड सिंग झालोय म्हणून. एनिवे, मला तुझं अजून एका गोष्टीसाठी अभिनंदन करायचंय. कशाबद्दल सर? आपल्या इंटरनल असेसमेंट मध्ये तुला सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले. सिनियर्स आर व्हेरी हॅपी विथ यू घनश्याम. थँक्यू सर. थँक्यू सो मच. अरे थँक्स काय, यू डिझर्व इट. सर म्हणजे नाही घनश्याम, तसं जरी असलं तरी तू अमेरिकेला जात नाहीयेस. आय एम सॉरी. Many happy returns of the day. थँक्यू सर. हॅपी अॅनिव्हर्सरी. मस्त आहे. हां, आणि हे तुझं गिफ्ट नाही बरं का. तुझं गिफ्ट वेगळं आहे, मी देणार आहे तुला. फक्त तू मला सांग की तुला काय गिफ्ट हवंय. सर तुम्ही गिफ्ट म्हणून मला आज थोडंसं लवकर सोडाल, 4च्या सुमारास. बस एवढंच. राधा, तर तुझा हक्कच आहे, ते मी तुला सोडेन. तुला लवकर जायचा दिवस महत्वाचा आहे, मला कल्पना आहे. यावरून तुमचा संसार अत्यंत सुखाचा चाललेला आहे हे लक्षात येते माझ्या. मी नाही जाशील तू, मला कल्पना आहे तुला कामं असतील, पण मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. बैस 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 बैस. फार वेळ घेत नाही मी तुझं. बैस. मध्यंतरी मानव आणि ही सोनिया या दोघांनी मला तुझ्याबद्दल आणि घनश्यामबद्दल बरंच काय काय सांगितलं, आणि मला खरंच भीती वाटली, घाबरून गेलो मी जेव्हा तुझ्या नवऱ्याला म्हणजे घनश्यामला जेव्हा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं होतं की ही इज द परफेक्ट पार्टनर फॉर यू. पण नंतर तुमच्या दोघांमध्ये कुरबुरी प्रॉब्लेम सुरू झाले आणि मला खरंच काळजी वाटू लागली तुझी. राधा, मला नेहमी असं वाटायचं की तुझ्यासारखी हुशार, समंजस, टॅलेंटेड मुलगी, तिच्या आयुष्यात सगळं कसं चांगलंच व्हायला पाहिजे, हो की नाही. पण असं काही घडत नव्हतं राधा. आय वॉज सो मच वरीड अबाउट. आणि या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट सापडली. काय वाटतं तुला, काय असेल? काय? मला आय डोंट हॅव एनी आयडिया सर. काय सापडलं तुम्हाला? हे सापडलं. मी आहे. बघ बघ बघ.
सर एक घनश्यामचं ऍप्लिकेशन आहे? येस. हे तुमच्याकडे कसं काय आलं सर? मलाही हेच कळत नव्हतं की हे माझ्याकडे कसं आलं. तुला काय वाटतंय, तुझं आणि घनश्यामचं लग्न काय अरेंज मॅरेज झाले? हो. आई वडिलांनी मुलं पसंत करून वगैरे लग्न ठरवलंय तुमचं? नाही, असं काहीही घडलेलं नाही. इट वॉज जस्ट डेस्टिनी. कसंही करून काहीही करून तुमचं लग्न व्हायचंच होतं. कारण ही गोष्ट मी कुणाला आज सगळ्यात बोललेलो नाही. मी तुला पहिल्यांदाच सांगतो की अगं तुझा फोटो मी मॅरेज ब्युरोमध्ये दिलेलाच नव्हता. काय? मग काय झालं तुला मी सांगतो. देसाई साहेबांनी तुझी कुंडली आणि तुझा फोटो क्षेत्रमाडे बाईंना द्यायला मला दिलेला होता. ते एन्व्हलप मी इथं ठेवलं होतं. आणि त्याच दिवशी माझा लॅपटॉप दुरुस्त करायला घनश्यामच्या ऑफिसमध्ये एक माणूस आला. तोही असंच एक एन्व्हलप घेऊन आला होता. ते त्यानं इथं ठेवलं. आता जाताना गडबडीत तो तुझं एन्व्हलप घेऊन गेला आणि घनश्यामचा हा बायोडाटा असं एन्व्हलप इथंच राहिलं. आणि अशा रीतीनं तुझा फोटो आणि कुंडली काळे कुटुंबियांपर्यंत पोहोचली. मी ते क्षेत्रमाडे बाईंना दिलंच नव्हतं. किती किती तू किती किती 71 मुलं नाकारलीस. आणि त्याने किती मुली नाकारल्या? 67. 64. दोघांनी एवढी स्थळं नाकारली आणि मग तुम्ही दोघांना एकमेकांना पसंत केलं. काय वाटतं तुला, हे काय आहे हे सगळं? हे दिस इज कॉल्ड डेस्टिनी. हे सगळं असं झालंय सर? हे सगळं असंच झालेलं आहे. या सगळ्याचा खूप खोलात जाऊन जेव्हा मी विचार केला तेव्हा राधा माझी सगळी चिंता मिटली. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की जगातली कुठलीही छोटी मोठी भांडणं तुम्हाला वेगळं करू शकत नाहीत. यू आर डेस्टिन्ड टू बी हजबंड अँड वाईफ. सर बरं झालं तुम्ही हे सगळं मला आत्ता सांगितलं ना. मला खूप गरज होती तुमच्या या बोलण्याची. मला खूप बरं वाटतंय सर हे सगळं ऐकल्यावर. आणि मला ना आता असं वाटतंय की होईल. मला वाटतंय ते होईल ना. होणार. सगळं मनासारखं होणार. आणि राधा, तुझी 15 दिवसांची सुट्टी माझ्याकडे पेंडिंग आहे. विसरलीस? घ्या सुट्टी घ्या आणि आता तिचा उपयोग करा आणि मस्तपैकी दोघं फिरायला जा 15 दिवस. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. आणि हो, आम्ही आता जाऊ कदाचित कुठेतरी फिरायला. ती सुट्टी वापरायला लागेल कदाचित आता आम्हाला कुठेतरी बाहेर जाण्यासाठी. येस. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. सर मी निघू. मला थोडीशी खरेदी करून मग बाहेर जायचं. हा, सोनियाला घेऊन जा बरोबर. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, घनश्याम आणि राधा डेस्टिन्ड टू बी हजबंड अँड वाईफ, मेड फॉर ईच अदर. विश यू हॅपी मॅरिड लाईफ. एन्जॉय युअरसेल्फ. थँक्यू सर. या. आलं ऑफिस? हा आलं ऑफिस? कुठे आहे ऑफिस? हा माऊली, इथं ऑफिस कुठे दिसत नाही आहे. सायकल चालवता चालवता झोपलात का काय माऊली? नाही रे माऊली, मी ऑफिसचा पत्ता आठवतोय. आठवतंय? ऑफिस मागे गेलं का पुढे आहे? आता आपण मध्येच आहोत. काय करूयात मग? नाही, आपण एक काम करूया. हा, पुढे जाऊन डाव्या हाताला बघूया. यस, चल बस 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 बस. पण तिथे नसेल तर मग? तिथे नसेल तर मागे जाऊ आणि डाव्या हाताला बघू. हा हो, पण म्हणजे डाव्या हाताला हे नक्की आहे. हो हो. हा हा. पण म्हणजे आठवतंय नक्की तुम्हाला डाव्या हातालाच आहे ना? हो, डाव्या हातालाच आहे.
हा म्हणजे हो हो, म्हणजे त्या दिवशी मी ऑफिसला आलो होतो तेव्हा ज्या दिशेनं आलो होतो त्या दिशेला डाव्या हातालाच होतं. हो, हा, डाव्या हाताला हा. कन्फर्म. बस बस रे माऊली तू. नाही नाही नाही, पण मला काय म्हणायचंय, त्या दिवशी ज्या दिशेने आलात म्हणजे या दिशेने आला असाल तर डावी ही होते, त्या दिशेने आला असाल तर डावी ही होणार, आणि ह्या दिशेनं आला असाल तर डावी हीच आहे ना. मी आता नेमकी डावी कुठली पकडायची, येण्याची डावी दिशा की दिशेच्या माऊली, तू खूप कन्फ्यूज करतोयस रे. सॉरी सॉरी, मी कन्फ्यूज करतोय माऊली, क्षमा कर. थांब 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 दर थांब, एक मिनिट थांब. समजलं मला. शेवटी स्मरणशक्तीने तुमची साथ सोडलीच म्हणायचं. काय जाऊ दे, नको. अरे हे घ्या, उतरा. उतरू? हे घ्या. काय झालं माऊली? आणि हा? नाही नाही, बसा माग, मी काढतो शोधून. या बसा बसा. घना माऊली, ओ घना माऊली, ए माऊल, आता लाज बाळगून काय उपयोग नाहीये. आता हा हेच केलं पाहिजे आपल्याला. म्हणा, साथ द्या मला यावेळी. घना माऊली, ओ माऊली. ओ घना माऊली, ओ गणा माऊली, ओ घना माऊली, ओ गणा माऊली, ओ घना माऊली, ओ गणा माऊली. ओ घना माऊली. आम्ही तुला नाही पाठवू शकत, पण त्याची कारणही ऐक. एक तर अमेरिकेतले रूल्स आता फार स्ट्रिक्ट झालेत. ग्रीन कार्ड मिळणं भयंकर अवघड झालंय. लग्न झालेला एम्प्लॉई असेल तर हळूहळू त्याची फॅमिली शिफ्ट होते, किंवा तिकडची हायली इंडिव्हिज्युअलिस्टिक लाईफस्टाईल त्याला नाही सहन होत. तो होमसिक फील करतो, त्याचा परफॉर्मन्स बिघडतो. तुला सांगतो, कंपनी तुमच्यावर एवढे पैसे लावते, तुम्हाला एवढ्या सोयी देते, पण त्याच्याबरोबर एक सायकियाट्रिस्ट पण अपॉइंट करते. तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे याचा डिटेल्ड रिपोर्ट जात असतो. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे याचा रिपोर्ट जात असतो. तुम्ही मॅरिड असाल तर इकडे भारतात जास्त कॉल्स करता, त्याच्यामुळे तुमचा वर्क परफॉर्मन्स कमी होतो. तुमचं काम आणि फॅमिली लाईफ याच्यात टाइम डिवाइड होतो. बरोबर, तुम्ही तिकडे डॉलर्समध्ये पैसे कमवता, ते इकडे पाठवता. मॅरिड असाल तर जास्त पैसे पाठवता. अँड दिस इज नॉट व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे असं माझं मत नाही, असं कंपनीचं मत आहे. आणि कंपनीच्या रिसर्च प्रमाणे 70% लोक असंच वागतात, आणि मेजॉरिटी विन्स. त्यामुळे बाकीच्यांनाही सफर व्हावं लागतं. दॅट इज वाय दे प्रिफर्ड बॅचलर्स. आणि तुझ्या खालोखाल निलेशचा नंबर होता, आणि ही इज अनमॅरिड. याचा अर्थ असा आहे सर की बिकॉज आय एम मॅरिड, माझं लग्न झालंय म्हणून तुम्ही मला डिस्क्वालिफाय करताय ना? वेल, अनफॉर्च्युनेटली हो. घनश्याम, यावेळेस एक गोष्ट कर. यावेळेस निर्णय घेताना तू आमच्या कोणाचाही विचार करू नकोस प्लीज. हा निर्णय तू फक्त स्वतःसाठी घे. पण आपली बुद्धी जेव्हा सांगते आपल्या मनाचं ऐकावं तर ऐकावं. मग मी जर तुम्हाला असं सांगितलं सर की मी डिवोर्स घेतोय तर? व्हॉट? आर यू मॅड? सांगा ना सर. मी जर तुम्हाला असं सांगितलं की मी डिवोर्स घेतोय तरीही निलेशलाच नोकरी मिळेल सर? In that case, job is yours. Congrats. डोळ्यात जर असं सुख दाटून आलेलं असेल तरी कळतं, आणि त्या सुखाला जर दुःखाची झालर असेल ना तरी कळतं.